घरात लग्नाचं वातावरण होतं. नातेवाईकांची ये-जा सुरू होती. काही तासांपूर्वीपर्यंत सगळीकडं आनंद होता. पण त्या सगळ्यात कुणाला कल्पनाही नव्हती, की त्याच लग्नघरात काही वेळात स्मशान शांतता असेल. त्याच घरात काही वेळात 2 मृतदेह पडलेले असतील. पण धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. घरातल्या मुलीचं लग्न लावून आलेल्या स्वतःच्याच आई-वडिलांना एका मुलानं मुसळानं ठेचून त्यांची हत्या केली आहे. नेमकी काय आहे ही घटना? असं काय झालं होतं, की मुलानं स्वतःच्याच आई-वडिलांना इतक्या निर्दयीपणे मारलं? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमधली ही घटना आहे. महावीर सोसायटीत इंदाराम महतो आणि त्यांची पत्नी रांजूदेवी महतो राहत होते. घरात नुकतंच मुलीचं लग्न झालं होतं. लग्नाचा कार्यक्रम आटोपून आई-वडील घरी परतले होते. घरात अजूनही लग्नाचा आनंद होता. लग्नातल्या आठवणींच्या क्षणांची चर्चा सुरू होती. पण 15 मेच्या दुपारी वातावरण बदललं. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून महतो यांच्या घरात तणाव होता. 15 मेला दुपारीही घरगुती कारणावरून त्यांचा मुलगा चंदन इंदाराम महतो याच्यासोबत काही कारणानं वाद झाला. अचानक महतोंच्या घरातून आरडाओरडा ऐकू आला. शेजाऱ्यांना सुरुवातीला वाटलं पुन्हा घरगुती भांडण झालं असेल, पण काही सेकंदांनी आवाज बंद झाला. जेव्हा लोक घरात पोहोचले तेव्हा तिथलं दृश्य बघून सगळेच हादरले. महतोंच्या घरात इंदाराम महतो आणि त्यांची पत्नी रांजूदेवी महतो रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार चंदन महतोने घरात ठेवलेल्या मुसळानं आई वडिलांच्या डोक्यावर वार केले होते. हल्ला इतका भयानक होता की त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पण प्रश्न होता, मुलानेच स्वतःच्या आई वडिलांना इतक्या क्रूरपणे का मारलं? पोलिसांना या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी आले. तपास सुरू झाला आणि त्यातून समोर आलं एक धक्कादायक कारण. पोलिसांच्या माहितीनुसार चंदनला असं वाटत होतं की त्याचे आई वडील त्याच्या पत्नीसमोर त्याचा अपमान करत होते. लग्नातून घरी परतल्यानंतर पुन्हा घरात वाद झाला आणि त्याच रागातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. हत्येनंतर चंदन पळून जाण्याच्या तयारीत होता. पण इथं शेजारी कामी आले. शेजाऱ्यांनी त्याला पळताना पाहिलं आणि तेव्हा त्यांना संशय आला आणि लोकांनी त्याला पकडून थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं. रागाच्या भरात संपूर्ण महतो कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. काही तासांपूर्वी ज्या घरात लग्नाचा आनंद होता, त्याच घरात आता अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती.